हॅलो मैत्रिणींनो, सुरेखा रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे। आणि आजची मी रेसिपी बनवून दाखवणार आहे उपवासाचे बटाटा भजे। नेहमी तेच तेच पदार्थ उपवासाचे खाऊन तुम्हाला कंटाळा आला असेल, तर मी आज नवीन रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे। पण रेसिपी सुरू करण्यापूर्वी तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राइब करा। रेसिपी आवडली तर एक लाईक करा, शेअर करा, सोबतच बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे माझ्या नवीन रेसिपी तुम्हाला बघायला मिळतील। मैत्रिणींनो, सबस्क्राइब करणं आणि लाईक करणं अगदी हे फ्री आहे, याला कुठलाही चार्ज लागत नाही। तेव्हा मन मोकळेपणाने रेसिपी आवडत असतील तर प्लीज सबस्क्राइब करा आणि लाईक पण करा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करू। इथे मी 4-5 बटाटे त्याची साल काढून आणि धुवून घेतलेले आहे। हे कच्चे बटाटे आहेत। आता हे बटाटे आपल्याला जाड किसणीने किसून घ्यायचे आहे। बारीक किसणी इथं वापरायची नाहीये। बारीक किसणीने जर किसून घेतले तर त्याची पेस्ट तयार होते, त्याच्यामुळे आपण इथे जाड किसणी वापरणार आहोत। हे बघा, अशा पद्धतीने आपण सर्व बटाट्यांचा किस बनवून घेतलेला आहे। आता हा सर्व किस मी पातेल्यामध्ये काढून घेते। आता यात पाणी टाकून आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। हे बघा, अशा हाताने प्रेस करून आपल्याला याचे पाणी काढून टाकायचे आहे। आता हे आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊ। अशा प्रकारे मी सगळ्या किसचं पाणी काढून घेते। हे बघा, मी सर्व किसमधलं पाणी काढून घेतलेलं आहे। हे बघा, मी मिरचीचा ठेचा बनवून घेतलेला आहे। इथं याच्यामध्ये मी मिक्सरमध्ये मिरची, जिरे व कोथिंबीर ही बारीक पेस्ट बनवून घेतलेली आहे, ती आता आपण याच्यामध्ये टाकू। इथे मी 2 चमचे पेस्ट याच्यामध्ये टाकलेली आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट कमी जास्त करू शकता। इथे मी साबुदाण्याचे पीठ घेतलेले आहे। हे पीठ मी मिक्सरमध्ये बनवून घेतलेले आहे, मिक्सरमध्ये बारीक करून। आता हे पीठ आपण याच्यामध्ये टाकणार आहोत। आता हे तांदळाचे पीठ आपण थोडे थोडे करून याच्यात मिक्स करून घेणार आहोत। आधी मी सुरुवातीला 2-4 चमचे त्याच्यामध्ये टाकून घेते। आता हे हाताने चांगलं मिक्स करून घेऊ। पुन्हा आपण आता थोडेसे तांदळाचे पीठ याच्यामध्ये टाकणार आहोत। या पिठामुळे आपले भजे एकदम कुरकुरीत होणार आहेत। बटाट्यातले पाणी आपण काढून घेतलेले आहे, तरी पण बटाट्याला ओलसरपणा असतो, त्याच्यामुळे हे पीठ आरामशीर त्याच्यामध्ये मिक्स होऊन जाते। आपल्याला पाणी टाकायची काही गरज पडत नाही। आता पुन्हा मी सर्व पीठ त्याच्यात टाकून घेतले, म्हणजे मला 4 बटाट्याला अर्धी वाटी साबुदाणा पीठ इथे लागलेले आहे। आता पुन्हा हे चांगले मिक्स करून घेऊ। आवडीनुसार त्याच्यामध्ये मीठ टाकू। पुन्हा चांगले एकजीव करून घेऊ सर्व। आपले हे भजे आपल्याला हे बघा अशा पद्धतीने करायचे आहे। एकदम हलक्या हाताने प्रेस करायचं आहे मध्ये। अशा पद्धतीने आपल्याला गोळा बनवून नाही घ्यायचा आहे। जर आपण गोळा बनवून घेतला तर त्याचे क्रिस्पी भजे होत नाहीत, म्हणून आपल्याला एकदम असं हलक्या हाताने प्रेस करून ते तेलामध्ये सोडायचे आहे। हे बघा, मी तुम्हाला दाखवते। हे असे इथे मी कढाईमध्ये तेल तापून घेतलेले आहे। आता ह्या तेलात आपण हे भजे सोडून घेऊ। आपल्याला हे भजे मीडियम गॅसवर ब्राऊन रंगावर तळून घ्यायचे आहेत। असे एक एक करून आपल्याला या तेलामध्ये हे भजे सर्व सोडून घ्यायचे आहेत। हे बघा, ह्या साईडनी आपले ब्राऊन रंगावर तळून झालेले आहे। आता दुसरी साईड पण आपण ब्राऊन रंगावर तळून घेऊ।
हे बघा, आपले भजे इथं तळून झालेले आहे, मस्त कलर आलेला आहे। आता हे मी प्लेटमध्ये काढून घेते। आता दुसरी बॅच पण आपण याच्यामध्ये सोडून घेऊ। तर इथे दुसरी बॅच पण आपली तळून झालेली आहे, ते पण आपण आता ह्या प्लेटमध्ये काढून घेऊ। अशा प्रकारे मी सर्व भजे तळून घेते। हे बघा, आपली सर्व भजी इथे तळून झालेली आहे। आता ते किती क्रिस्पी झालेले आहेत हे मी तुम्हाला दाखवते। आणि आतून किती सॉफ्ट झालेले आहे ते पण दाखवते। हे बघा, तर हे बघा, आपले उपवासाचे भजे इथं तयार झालेले आहे। हे भजे तुम्ही दह्याबरोबर खाऊ शकता किंवा शेंगदाण्याच्या चटणीबरोबर खाऊ शकता किंवा नुसते असेही खाऊ शकता। खूप छान लागतात, खूप कुरकुरीत लागतात। तर हा नवीन पदार्थ तुम्ही नक्की ट्राय करा आणि माझी रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये सांगा। आणि पुन्हा एकदा सांगते, माझी रेसिपी आवडली तर लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा। पुन्हा भेटू पुढच्या रेसिपीमध्ये। तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा।